साक्षात विश्वात व्याप्त असलेल्या साई तत्वाला माझे अनंत कोटी प्रणाम. तुम्हाला सगळ्यांना प्रेमपूर्वक साईराम. आज आपण सगळे इथे कशासाठी जमलोय सगळ्यांना माहिती आहे? काय आहे म्हणून जमलोय? बोला, कशासाठी जमलोय इथे? प्रेमप्रवाहिनी रथ भगवंताचा पुण्यामध्ये आलेला आहे आणि आज आपल्या सिटी समितीमध्ये आलेला आहे. त्याच्यासाठी म्हणून आज इथला कार्यक्रम हा ठरवलेला आहे. आपण सगळे त्याच्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहोत. नाही काय बरोबर आहे, फक्त तुम्ही जवळ घ्या माहिती तुमचं, तुम्ही जवळ घ्या. साईराम देते. आज मला इथे बोलायला विषय दिलेला आहे तो ही सत्यसाई प्रेमप्रवाहिनी या विषयावरच बोलायला सांगितलेलं आहे की ही प्रेमप्रवाहिनी रथयात्रा कशासाठी सुरू झाली, त्याचं ध्येय काय आहे, ती कधी सुरू झाली याबद्दल मी थोडक्यात सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करते. सत्यसाई बाबांचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवंताचा 100वा वाढदिवस आपण सगळेजण गेल्या वर्षीपासून साजरा करतो. तर त्या निमित्ताने म्हणून एप्रिल 24, 2025 साली एकूण 5 रथ पुट्टपर्तीहून संपूर्ण भारतभर भ्रमण करण्यासाठी म्हणून बाहेर पडले. हा सेतू हिमाचल संपूर्ण भारत कव्हर करून 23 नोव्हेंबर 2026ला हे 5ही रथ पुन्हा पुट्टपर्तीमध्ये प्रवेश करणार. आणि त्याच्यासाठी म्हणून हे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावांमध्ये समिती आहे प्रत्येक समितीमध्ये हे रथ जात आहे. स्वामी जसं म्हणतात की तुम्ही माझ्याकडे 1 पाऊल टाका, मी तुमच्याकडे 10 पावलं आहे. 10 पावलं नाही, कोट्यवधी पावलं चालून स्वामी आज आपल्याकडे आलेले आहेत. संपूर्ण किती राज्यातनं फिरून हा रथ आपल्याकडे आलेला आहे. ही आपली फार मोठी पुण्याई आहे की भगवान स्वतः चालून आज आपल्याला भेटायला इथे आलेले. आणि इथे येण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे? तर जे लोक आता पुट्टपर्तीला जाऊ शकत नाही आहेत, काही कारणामुळे असेल, तब्येतीचं कारण असेल, कामाच्या अनुसंधानामध्ये सतत असल्यामुळे असेल, पण ज्यांना वरचेवर भगवंताला भेटायला तिथे जात येत नाहीत, त्यांना भेटण्यासाठी स्वामी स्वतःहून इथे आलेले आहेत. आणि हा आपल्याला सगळ्यांना जात आहेत त्यांनाही दर्शनाचा लाभ आहे, जे जाऊ शकत नाहीत त्यांनाही हा दर्शनाचा लाभ आहे. हा त्याच्यामधला उद्देश आहेच. आणि त्याच्याबरोबर जर आपण बघितलं, जर तुम्ही कधी या प्रेमप्रवाहिनीचं थीम सॉन्ग ऐकलं असेल तर त्याच्यातनं हे रथयात्रेचा उद्देश पूर्णपणे स्पष्ट होतं. मी माझं ते गाणं पाठ नाही आहे म्हणून मी ते लिहून आणलं आहे. आपण एक एक ओळ त्याच्यावरची बघूया की त्याच्यामागचा स्वामींचा उद्देश काय आहे हे रथ इथे येण्यामागचा. तर सुरुवात अशीच आहे त्या गाण्याची. आपण नंतर शेवटी मी कृष्णाबाईला सांगणार आहे की ते गाणं लावा म्हणजे सगळेजण आपण ऐकू की हे प्रेमप्रवाहिनी, रथाचं नावच आहे प्रेमप्रवाहिनी. आता इतकं सुंदर संपूर्ण हे असं गोड असं कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलं, त्याच्यात सुद्धा हाच संदेश दिला गेला की प्रेम, निस्सीम प्रेम हे प्रवाहित होत जाणारं प्रेम आहे. प्रेमाला कुठे स्वामींनी असं साठवून ठेवलेलं नाहीये अमुक एका गोष्टीवरच प्रेम असं. तर संपूर्ण जीवमात्रांवरती प्रेम करा हा स्वामींचा संदेश देऊन हा रथ आलेला आहे. ते प्रेम प्रवाहित करायला भगवंत आपल्याला सांगतोय. त्याच्यासाठी हा प्रेमप्रवाहिनी रथ आपल्या इथे आलेला आहे. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय की दिव्य प्रेम का ले संदेश आई साई की वाहिनी. ही वाहिनी रथ आहे. वाहिनी म्हणजे वाहत राहणारी आहे. हा प्रेमप्रवाह असाच प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाऊन पोचणार आहे, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत वाहत राहणार आहे. आणि हा रथ असा भगवंताचा दिव्य संदेश देऊन आपल्याकडे आलेला आहे. आता हा प्रेम म्हटल्यानंतर त्याच्या मागे एक शब्द नक्कीच यायला पाहिजे ना, कुठला? निस्वार्थ. नाहीतर ते प्रेमच नाही. ज्याच्यामध्ये स्वार्थ आहे त्याला प्रेम म्हणताच येत. म्हणून प्रेम म्हटलं की त्याचा मागे निस्वार्थ हा शब्द आहे.
आणि म्हणून स्वामी जसं निस्वार्थ प्रेम सर्व भूतमात्रांवर करत होते, त्याचप्रमाणे प्रत्येकाने, प्रत्येक मानवाने एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करावं, हा संदेश स्वामी घेऊन आलेले आपल्यापर्यंत. आपल्या हृदयात त्यामुळे जे जे काही, आता जसं कीर्तनामध्ये सांगितलं की ज्या ज्या काही गोष्टी असतील, जे काही वाईट विचार असतील, जे काही उच्चार आचार असतील, ते आता आपल्याला सगळं फेकून द्यायचं आहे. आता तो प्रेमप्रवाह आपल्या हृदयापर्यंत आला पाहिजे आणि आपल्या वर्तणुकीतनं तो बाहेर लोकांपर्यंत पोचला पाहिजे, तर ते प्रेम हृदयात पोचलं असं आपण म्हणू शकतो. जर नुसतंच आपण म्हणतो स्वामींचं प्रेम, स्वामींचं प्रेम, तर ते खोटं आहे. म्हणून ते प्रेम आहे ते आपल्या आचार विचार उच्चारांमधनं जेव्हा प्रगटपणाने दिसायला लागेल, त्यावेळेला ते निस्वार्थ प्रेम आपल्यापर्यंत पोचलंय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय की दिव्य प्रेम का ले संदेश आई साई की वाहिनी. हा दिव्य संदेश घेऊन आलेले आहे. हा रथ जो इथे आलाय, हा दिव्य संदेश आपल्या सगळ्यांपर्यंत स्वामींना पोचवायचा आहे. त्याच्या पुढे म्हटलंय की नेहमीच स्वामी जे सांगतात की एकही जाती मानवता की, एकही भाषा है वो हृदय की, एक ही धर्म है प्रेम का मानो, एक ही ईश्वर सब में जानो. की स्वामी नेहमी 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 जे आपल्या प्रवचनातनं आपल्या मनावर नेहमी ठसवत आहेत की एकच जाती आहे जगामध्ये. स्वामी नेहमी सांगतात की एकच जाती आहे, ती म्हणजे मानव जात. आपण माणसांनी सगळ्या जातींमध्ये भेदभाव निर्माण केलेले आहेत, उच्च नीच, त्या सगळ्या संकल्पना आपल्या आहेत. भगवंत कधीच कुणाला उच्च नीच मानत नाही, वेगवेगळ्या जाती मानत नाही. तर भगवंत सगळ्यांना समतेने बघतो, एकदृष्टीने बघतो, एकत्वाने बघतो. आणि म्हणून हाही संदेश आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे की कोणीही कोणाला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानू नका. प्रत्येक जण आहे तो समान आहे, भगवंतासाठी सगळे समान आहे. आपल्या संतांची मंदिराळी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की किती 18 पगड जातीचे संत या समुदायामध्ये होऊन गेले. संतांचा समाज निर्माण झालेला आहे आणि सगळे भगवंताचे परमश्रेष्ठ असे भक्त होऊन गेलेले आहेत. त्यामुळे ही मानवजात, आणि मानवजात म्हणजे माणुसकी ज्याला म्हणतो, मानवता, ती मानवता प्रत्येकाने जोपासली पाहिजे. हा संदेश घेऊन हा रथ आलेला आहे. पुढे म्हटलंय की एकही भाषा है वो हृदय की. जगामध्ये हजारो लाखो भाषा असतील, नुसत्या भारतातच कितीतरी भाषा आहेत, पण भगवंत कुठली भाषा जाणतो? हृदयाची भाषा जाणतो. आपल्या हृदयातनं जे काही बाहेर पडतं ते भगवंतापर्यंत पोहोचत असतं आणि ती भाषा हृदयाची आहे, म्हणजे प्रेमाचीच भाषा आहे. प्रेमाशिवाय हृदय दुसरं कशानेही भरलेलं स्वामींना नकोय. प्रेमाने परिपूर्ण हृदय भगवंताला पाहिजे. आणि म्हणून ही जी भाषा आहे ती हृदयाची भाषा म्हणजेच प्रेमाची भाषा आहे, सत्याची भाषा आहे, धर्माची भाषा आहे. स्वामी जे आपल्याला सगळं सत्य, धर्म, शांती, प्रेमाबद्दल सांगतात तीच भाषा भगवंताला कळत असते. आणि म्हणून प्रत्येकाने हृदयापासून जे काही आहे ते, आता जसं स्वातींनी सांगितलं की आचार विचार मनात एक, उच्चार दुसरा, कृती तिसरी, असं असता कामा नये. तर आचार विचार उच्चारांची एकतानता म्हणजे तप, असं स्वामी सांगतात. त्यामुळे ते जेव्हा येतं तेव्हा ती हृदयाची भाषा ठरते. ती एकतानता ज्या वेळेला आपल्या मुखातनं बाहेर पडते त्यावेळेला ती भाषा ही हृदयाची भाषा होते. एकही धर्म हे प्रेम का मानो. अनेक धर्म आहेत, हिंदू आहे, मुस्लिम आहे, सीख आहे, जगामध्ये कितीतरी धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, पारसी धर्म आहे. पण स्वामी काय म्हणतात की एकच धर्म आहे जगामध्ये. आणि आपण पुट्टपर्तीलाही बघतो की एकमेकाच्या मांडीला मांडी लावून अनेक धर्माचे लोक तिथे स्वामींच्या समोर बसलेले असतात. अनेक देशांमधनं असे भक्तगण स्वामींचे आलेले असतात आणि तिथे आल्यावर सगळे समान असतात. हा त्या देशातला आहे म्हणून श्रेष्ठ आहे, तमक्या देशातला आहे, गरीब देशातनं आलाय, असं स्वामींच्या इथे कुठलीही पार्सॅलिटी नाही आहे. ते सगळे धर्म स्वामींना एक समान आहे. आणि स्वामी काय सांगतात? सर्व धर्मांचा आदर करा. कुठलाही धर्म श्रेष्ठ किंवा कुठलाही धर्म कनिष्ठ नाहीये. तर सगळे धर्म या वेगवेगळ्या वाटा आहेत भगवंताकडे जाण्याच्या. ज्याला जी वाट पसंत आहे, कोणी विमानाने जायला पसंत करेल, कोणी गाडी घेऊन जायला पसंत करेल, कोणी ट्रेनने जायला पसंत करेल. पण ज्याला जे झेपतंय, जे आवडतंय त्याप्रमाणे तुम्ही त्या धर्माचं आचरण करा. आणि सगळे धर्म आहेत ते शेवटी भगवंतापर्यंतच जाऊन पोचतात. प्रत्येक धर्माचं ध्येय एकच आहे की मानव म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माचं ध्येय काय असेल
तर ते म्हणजे भगवंताची प्राप्ती. त्याच्याशिवाय दुसरं ध्येय असताच कामा नये. मनुष्य जन्म दिलाय कशाला? मग पशु पक्षी प्राणी आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला? ते पण जीवन जगतात, ते पण खातात पितात, प्रजोत्पादन करतात, सगळंच करतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? कारण मानवाला ती बुद्धी दिलेली आहे की याच जन्मामध्ये आपण परमेश्वरापर्यंत कसं पोहोचू शकतो, त्याची बुद्धी आपल्याला मानवाला दिलेली आहे. म्हणून त्या बुद्धीचा वापर करून, आणि धर्म याचा अर्थ दुसराही स्वामी सांगतात की सदाचरण. धर्म याचा अर्थ वास्तविक हिंदू मुस्लिम हे धर्म झाले, पण ते धर्म नव्हते तेव्हा एकच एक सनातन धर्म होता ना. आणि सत्च आचरण म्हणजे धर्म, सदाचरण म्हणजे धर्म, ही स्वामींची साधी सोपी सरळ धर्माबद्दलची व्याख्या आहे. आणि म्हणून प्रत्येकाने सदाचरणाने वागलं की तेच धर्माचरण होतं. धर्मामध्ये दुसरं काय सांगितलं? कुठल्याही धर्माने जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम म्हणजेच धर्म आहे. आणि म्हणून ह्या धर्मांचं पालन करणं, मानवता धर्माचं पालन करणं, किंवा स्वामींनी घालून दिलेल्या धर्माचं सदाचरणाचं पालन करणं म्हणजे धर्म आहे. आणि तो धर्म सुद्धा एकही धर्म हे प्रेम का मानव हे सांगितलंय की तो धर्म सुद्धा प्रेम धर्मच आहे. एकही ईश्वर सबमे जानो, प्रत्येकामध्ये वसत असलेला जो परमेश्वर आहे तो सुद्धा एकच आहे. त्याला कोणीही अल्लाह म्हणू दे, कोणी ईश्वर म्हणू दे, कोणी येशू म्हणू दे, कोणी झोराष्ट्र म्हणू दे, कुठल्याही नावाने त्याला हाक मारा, कोणी दगड म्हणू दे, दोंडा म्हणू दे, काही म्हणू दे, कुठल्याही रूपाने कुठल्याही नामाने त्याची पूजा करू दे, पण शेवटी एकच एक परमेश्वर आहे आणि तो सर्वत्र आहे, सर्वांच्या मध्ये आहे. तोच सनातन आहे, तेच ब्रह्मतत्व आहे ज्याला माणसांनी जाणायचं आहे. आणि म्हणून तोच ईश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. हृदयेश अर्जुन तिष्ठ, अर्जुनालाही सांगितलं ना की मी कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये. तैसा हृदयामध्ये मी रामू, असं का सर्व सुखासी आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. का नाही आपल्याला कळत? कारण आपण भ्रांत झालेले आहोत, भ्रमित झालेले आहोत, विषय सुखामध्येच आपलं सुख मानतो. आणि म्हणून भगवंत म्हणतो की मी तुमच्या हृदयातच आहे, पण तिकडे तुम्ही कधी लोकांवरूनच बघत नाही. कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी, इकडे तिकडे भटकतोय देव शोधणार. पण बाबा म्हणतात मी प्रत्येकाचा अंतर्यामी आहे. किडा मुंगीच्या सुद्धा मनातलं मला सगळं कळत असतं. मग असं असताना त्या ईश्वराला सगळ्यांच्या मध्ये पाहायला शिका. आणि जेव्हा आपण ईश्वराला सगळ्यांच्या मध्ये पाहायला शिकू त्यावेळेला आपल्या मनामध्ये कुठलेच भेदभाव राहणार नाहीये. स्वामींची एक छोटीशी गोष्ट आठवते, ती सांगते. स्वामींच्याकडे एकदा म्हणजे दोन मित्र होते, पण त्यांच्यामध्ये काही कारणांनी विकृष्ट आलं. दोघं एकमेकांचा चेहराही बघत नाहीसे झाले, एकमेक समोर आले तरी सुद्धा माना फिरवून निघून जायचे. तर त्यातल्या एकाला स्वामींनी विचारलं की काय रे, तो कसा आहे? तर तो म्हटला स्वामी मी काय त्याच्याशी बोलत वगैरे नाही, आमचं काही हल्ली पटत नाही. तर स्वामी त्याला म्हणाले की बाबांना भक्तांना धडा द्यायचा असतो, म्हणून स्वामी या गोष्टी मुद्दाम काढतात. तर स्वामींनी त्याला विचारलं की काय रे, तू जर त्याच्या घरावरनं गेलास आणि तुला जाताना दिसलं की त्याचं दार उघडं आहे आणि समोरच्या भिंतीवरती बाबांचा फोटो लावलेला आहे, तर तू काय करशील? तो म्हणतो की मी चपला काढेन, तिथे उभा राहीन दाराच्या म्हणजे रस्त्यावरनं मला तो फोटो दिसत असेल आणि मी त्या फोटोला नमस्कार करेन, तुम्ही तिथे आहात म्हणून. मग स्वामी म्हणले मग त्याच्या हृदयातलं मी तुला दिसत नाही? प्रत्येकाच्या हृदयामध्ये पण स्वामीच आहे हे बघायला स्वामी आपल्याला शिकवत आहे. मग म्हणून हा रथ इथे आहे हे सांगायला की आजपासनं तुमच्यातले जे जे काही भेदभाव आहेत, मतभेद आहेत, ज्या जे जे काही दोष तुम्हाला दुसऱ्यात दिसत आहेत, तुमच्यात स्वतःत आहेत, सगळे नाहीसे झाले पाहिजे. सगळ्यांना एकत्वाने बघा, प्रत्येकामध्ये मला बघा. जेव्हा आपण स्वामींना प्रत्येकाच्या हृदयामध्ये बघायला लागू त्यावेळेला सगळ्यांशी प्रेमच होणार आहे आपोआप. कारण स्वामींवर आपण प्रेम करतो म्हणून इथे जमलेले आहोत. आणि म्हणून स्वामी प्रत्येकाच्या हृदयात आहेत ही भावना ज्या वेळेला आपल्या मनामध्ये स्थिर होईल त्यावेळेला आपण प्रत्येकावर स्वामींसारखं प्रेम करायला शिकण्याची गोष्ट आहे ही. असं एकदम आपल्याला सगळ्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. मानायला सांगितलंय आहे, एकदम जाणा म्हटलेलं नाही आहे. कारण मानल्याशिवाय गोष्ट होणार नाही. पहिल्यांदा मानीचे.
रोज असं बघायला शिकलं पाहिजे की अरे हां, माझ्या घरातली सगळी फॅमिली आहे, प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे. मी बाहेर पडल्यानंतर मला जे लोक दिसत आहेत, जे पशुपक्षी दिसत आहेत, सगळ्यांमध्ये भगवंत आहे. मी साई सेंटरवर आल्यावर सगळे जे इथे आहेत सगळ्यांमध्ये भगवंत आहे. हे पहिल्यांदा आपण आपल्या मनामध्ये ठसवून त्याप्रमाणे मानायला सुरुवात केली पाहिजे. एकदा मानायला सुरुवात केली की मग जाणीचे आपोआप होतं. मग तशी बघायची दृष्टी, मी दृष्टीचं जसं सांगितलं की जशी दृष्टी, म्हणून स्वामींनी आपल्याला दृष्टी दिली आहे, त्या दृष्टीचा वापर आपण करायचा आहे. आणि ती दृष्टी जी बाह्य आहे ती अंतरदृष्टी करायची. बाह्य दृष्टीमध्ये ते रूप वेगळं आहे, नाम रूप वेगळं आहे, पण ते चालतं बोलतं चैतन्य त्याच्यामध्ये आहे. ते कोण आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तेच परमेश्वरी तत्व आहे. त्या चैतन्याशिवाय स्वामी म्हणतात तसं की तुम्ही शिव आहात, पण ते चैतन्य निघून गेलं की शव आहात. मग तुम्हाला 2 मिनिट तरी कोणी घरात ठेवणार नाहीये. म्हणून ते जे शिवतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, ते प्रत्येकामध्ये बघणं म्हणजेच एकही ईश्वर सबमे जाणं. प्रत्येकाच्या मध्ये तोच ईश्वर भरलेला आहे हे दाखवायला म्हणून किंवा हे सांगायला म्हणून ही सत्यसाई वाहिनी आपल्याकडे आलेली आहे, प्रेमप्रवाहिनी आलेली आहे. ये सरळ संदेशालाही साई की वाहिनी. सरळ साधा सोपा संदेश ऐकायला, आचरणात आणायला किती कठीण आहे माहीत नाही. प्रत्येकाची जशी लेवल झालेली आहे अध्यात्माची त्याप्रमाणे त्याच्या आचरणामध्ये तो बदल घडून येणार आहे. त्याप्रमाणे तो आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणेल. आणि म्हणून परिवर्तनासाठी म्हणून ही सत्यसाई प्रेमप्रवाहिनी आपल्याकडे आलेली आहे. पुढे सांगितलंय की संपूर्ण मानव जात आहे ती एकच आहे. आणि आता म्हटलं तसं हिंदू मुस्लिम ही पण ओळ आली आहे त्याच्यात की हिंदू मुस्लिम ईसाई सच्चे पंथी बनोकर साई, एकही मंजिल है परपतकी, प्रेम ही राह उस मंजिल. पुन्हा 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 प्रत्येक ओळीत आपल्याला प्रेमाचा संदेश भगवंत देतोय की हिंदू मुस्लिम कोणीही असो, एका मुसलमानाने उत्तम मुसलमान व्हावं, एका ख्रिश्चनाने उत्तम ख्रिश्चन व्हावं, एका हिंदूनी चांगलं हिंदू व्हावं, एका बौद्धमतवाद्याने चांगलं बुद्ध व्हावं. हे स्वामी आपल्याला नेहमी सांगतात ना, त्यांच्या प्रवचनातून आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे की कुठल्याही धर्माचा द्वेष करू नका, कुठल्याही धर्माला कमी लेखू नका, सर्व धर्मांचा आदर करा. आणि कारण हे सगळे रस्ते आहेत, त्या सगळ्यांची मंजिल एकच आहे. सगळ्यांना शेवटी तिथेच पोचायचं, त्या सत्यापर्यंतच पोचायचं, वाट कुठलीही असो. पुढे स्वामीने एक आपल्याला डोक्याची सूचना पण दिली. प्रेम करो ना गर तुम सबसे, झूठा प्रेम है तेरा रबसे. किती सुंदर ओळ आहे. म्हणजे कोणी खरंच एक काव्य लिहिलंय ना, मला त्यांचं नाव कळलं नाहीये, तुम्हाला माहिती असलं तर नंतर सांगा. पण सत्य स्वामींच्या शिकवणुकीचं सार अतिशय सुंदर शब्दामध्ये या काव्यामध्ये मांडलेलं आहे की प्रेम करो ना गर तुम सबसे. जर तुम्ही सगळ्यांवरती प्रेम करू शकत नसलात तर तुम्ही जे म्हणता की माझं स्वामींवर प्रेम आहे, माझं स्वामींवर प्रेम आहे, झूठा, पूर्णपणे तुम्ही एक खोटं बोलताय असं स्वामी सांगतायत. आणि म्हणून जोपर्यंत आपण सगळ्या मानवजातीवर, सगळ्या प्राणी मात्रांवर प्रेम करत नाही तोपर्यंत स्वामींवर मी प्रेम करतोय हा म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो अधिकार जर मिळवायचा असेल तर हे स्वामींनी सांगितलेले जे टप्पे आहेत ते सगळे टप्पे आपल्याला पार करून त्यांच्यापर्यंत जायला लागणार आहे. आणि पुढेही सांगितलंय की प्रेम बिना ना भक्ती पुरी. आपण भक्त म्हणतो ना, आम्ही स्वामींचे भक्त आहोत, आम्ही स्वामींचे भक्त आहोत, आम्ही अशी भक्ती करतो, आम्ही सगळे नाईन कोड पाळतो, किती वेद म्हणतो, किती भजन म्हणतो, किती काय करतो. पण बाबा काय म्हणतात, प्रेम बिना ना भक्ती पुरी. प्रेमाचा भाव जर आपल्या त्या पूजा अर्चा जे जे काही आपण करतो त्याच्यामध्ये जर प्रेमभाव नसेल तर ती भक्ती पूर्ण होत नाही. हे स्वामींनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर आपल्याला भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा म्हणून सांगितलेलं आहे की सगळे संत पण आपल्याला सांगतात की भक्तीमध्ये भाव पाहिजे. आणि भाव कसला आहे? प्रेमभावच आहे. भजन म्हणतो तेव्हा भगवंताबद्दलचा प्रेमभावच त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. ज्या वेळेला आपण वेदपठण करतो तेव्हा भगवंतावरचं प्रेमच त्याच्यातनं भावरूपाने आपल्या मुखातनं प्रगट व्हायला पाहिजे. जे जे काही सेवा करतो, कुठलंही स्वामींचं कार्य असो, त्या प्रत्येक कार्यामध्ये तो प्रेमभाव आपला प्रगट व्हायला पाहिजे. त्याशिवाय प्रेमाशिवाय भक्ती त्याला काहीच अर्थ नाही. प्रेम बिना भक्ती अधुरी आहे.
भक्तीशिवाय भक्तीमध्ये प्रेम नसेल तर ती भक्ती भगवंतापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि सेवा बिनहे पूजा अधुरी. आपले जे 3 विभाग आहेत त्याच्यामधला जसा एक स्पिरिच्युअल विभाग आहे, एक एज्युकेशनल विभाग आहे, तसा सेवा विभागही अत्यंत महत्त्वाचा असा आपला एक विभाग आहे. 3 विभागांपैकी सत्यसाई ऑर्गनायझेशनमधला. आणि म्हणून स्वामी इथे सेवेचं महत्त्व पण सांगतायत. आणि सेवेच्या मागे सुद्धा नेहमी एक शब्द तोच जोडला जातो. जसं प्रेमाच्या मागे निस्वार्थ हा शब्द आहे, तसंच सेवेच्या मागे सुद्धा निस्वार्थ हा शब्द आल्याशिवाय ती सेवा होऊ शकत नाही. त्यामुळे सेवा जी करू ती सुद्धा निस्वार्थ असली पाहिजे. आणि निस्वार्थ सेवा म्हणजे काय? पुन्हा तेच की ज्याची सेवा आपण करतोय ती त्या व्यक्तीची, त्या रूपाची अशी सेवा नाही आहे, त्या नावाची सेवा नाही आहे, तर ती सेवा त्याच्यातल्या भगवंताची सेवा म्हणून आपण करतो. आणि म्हणून स्वामी पण काय सांगतात, तुम्ही ऐकलंय कधी स्वामींचे टी व्हीवरती आज इतकी सेवा केली, पेपरमध्ये बातम्या छापून आल्या आहेत, किती पुट्टपर्तीला किती जणांना जेवायला खायला घातलं, जगभरामध्ये जिथे जिथे समित्या आहेत प्रत्येकांचं कार्य काय आहे कुठेतरी पेपरमध्ये छापून आलंय. एकदा स्वामींना एकाने विचारलं की स्वामी आप इतना सारा कार्य करते हो, इतनी सारी सेवा समाज के लिए करते हो, मानव जाति के लिए करते हो, तो आप टीवी पर पेपर पे कहीं पे भी आपकी वार्ता नहीं आती है उस काम की. तेव्हा स्वामींनी त्याला जे सांगितलं ते आपण सगळ्यांनी खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्वामींनी त्याला म्हटलं की तू तुझ्या मुलांना जेवायला घालतोस, तू तुझ्या मुलांना शिक्षण देतोस, तू तुझ्या मुलांना अन्न देतोस, पाणी देतोस, त्यांची नीट देखभाल करतोस, ते कुठल्या पेपरला छापून आणतोस? म्हणजे आपण सर्वजण स्वामींची मुलं आहोत आणि आपण मुलं आहोत असंच स्वामी आपल्यावरती प्रेम करतायत. त्यांना या कुठल्याही नावाची, नेम प्रेम कशाचीही आवश्यकता नाही आहे. सेवा म्हणून सेवा आहे. आणि सेवेचं फळ स्वामींनी सांगितलंय की अजून सेवा मिळणं हे सेवेचं फळ. आपल्याला असं वाटतं की आम्ही इतकी सेवा केली तरी आमच्याच वाट्याला असं का, आमच्याच बाबतीत असं का होतं. ते मगाशी सगळं येऊन गेलंय, मी ते आता काही पुन्हा सांगत नाही. तो कर्मसिद्धांत आहे. पुन्हा आपल्या वाटेला काय येतं, पण ज्या वेळेला कधी दुःख येतं तेव्हा समजावं की आपलं पाप कटलंय, ज्या वेळेला सुख येतं तेव्हा समजावं की आपलं पुण्य कटलंय. म्हणजे ज्या वेळेला पाप पुण्य आहे तोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम आहेच. त्यातनं मुक्त व्हायचं असेल तर या सगळ्या कर्मफळातनं मुक्त व्हायला पाहिजे. कर्मफळातनं मुक्त झालो तरच हे कर्मबंधन तुटणार आहे. आणि तरच ते म्हणजे आता कर्मफळ जाऊ दे, तो मोठा विषय आहे, तो आता बोलायला पण इथे वेळ नाही आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आपण निदान जे जे काही करतोय ते सगळं बाबांच्या चरणी अर्पण तरी करू शकतो. कृष्णार्पण स्वामींनी आपल्याला सांगितले की जे जे काही कराल ते सगळं कृष्णार्पण करा. कधीतरी आपल्याला वाटतं असं की अरे मी केलं म्हणून हे झालं, मी नसतं ते कोणी केलं असतं. ते झालं की झालं. मगाचं ज्या सगळ्या घसरणीच्या स्टेप्स आहेत त्या आल्या तिथे, तिथनं घसरण आहे, अहंकार आला तिथे. आणि त्यामुळे तो अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत निस्वार्थ सेवा पण होणार नाही, निस्वार्थ प्रेम पण होणार नाही. आणि म्हणून अहंकार पहिला कट करणं, अहंकाराला काढून टाकणं ही पहिली पायरी आहे. आणि त्याची परिणती आहे ती शरणागतीमध्ये. जोपर्यंत अहंकार कसला आहे, मी देह, मी मन, मी बुद्धी, हे एवढंच मी मला समजते आणि त्याच्या भोवतीच मी नाचते. त्याला जे माझ्या शरीराला सुखाचं आहे त्या सुखाचीच मी अपेक्षा करते. मी आणि माझा जो परिवार आहे त्याच्यासाठीच मी विचार करते. हा सगळा आहे, हा त्या अहमला आलेला आकार आहे. मूळ आपला अहम आहे तो कसा आहे, शुद्ध अहम आहे. त्या शुद्ध अहम म्हणजेच भगवंत आहे. आणि त्या शुद्ध अहमला ओळखणं किंवा त्याच्यापर्यंत पोचणं ही खरी साधना आहे. मग हे बाकी सगळं आपण करतोय हे आहे, म्हणजे ते आपल्याला थोडं त्याच्यामुळे पुन्हा आपल्या जाग्यावर येतो म्हणून असे कार्यक्रम पण आवश्यक आहेत, काही असं नाही. पण तरीसुद्धा त्याच्या मागे सुद्धा जाऊन आपल्याला काय बघायचं की हे सगळे कशासाठी करायला आपल्याला सांगितलंय स्वामींनी. की रोज 9 कोड ऑफ कंडक्ट कशाला सांगितले, ओंकार करा, सुप्रभातम करा, ध्यान करा, सेवा करा, बालविकास घ्या, भजन गा, वेदपठण करा. हे सगळं कशासाठी आहे, तर चित्तशुद्धीसाठी. कारण भगवंताची प्राप्ती आहे. हे सगळं करून भगवंताची प्राप्ती होत नाही. तर हे सगळं आपण करतोय ते चित्तशुद्ध होण्यासाठी करतो. आणि चित्तशुद्ध जर यांनी सुद्धा होत नसेल तर मग आपल्यात काहीतरी दोष आहे.
हे आपण बघायला पाहिजे आणि तो काय दोष आहे तो शोधून तो काढून टाकला पाहिजे, तरच आपलं चित्त शुद्ध होईल. कारण ज्याला आपल्या आतल्या ज्या ब्रह्मतत्वाला या सगळ्या अहंकाराने किंवा अज्ञानाने वेढलेला आहे, तो वेढा पूर्णपणे निघाल्याशिवाय आपलं चित्त शुद्ध होणार नाही. कंदिलाची जशी काच स्वच्छ करावी लागते त्यावेळेलाच आतला ज्योती आहे ती आपल्याला दिसते. तोपर्यंत काजळीमुळे ती ज्योती त्यातच आहे पण दिसत नाही. तसंच आहे की आपल्या हृदयामध्ये, मग अशी म्हटलं हृदयामध्ये मी रामू, की हृदयामध्ये मी आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे, पण तो आपल्याला दिसत का नाही? कारण ही सगळी काजळी आहे ना, षड्रिपूंची काजळी आहे, अज्ञानाची काजळी आहे. ती सगळी आपल्या त्या आत्मस्वरूपावरती त्याचं कोट झालेलं आहे, त्याचं आवरण आलेलं आहे. त्यामुळे ते आवरण दूर करण्यासाठी म्हणून स्वामींचा हा संदेश घेऊन ही वाहिनी इथे आलेली आहे. आणि दुसरं मला इथे असं म्हणायचं आहे की स्वामींनी आपल्याला अनेक वेळा हे सांगितलेलं आहे की दशरथ म्हणजे हा रथ आलाय ना आपल्याकडे. दशरथ म्हणजे काय आहे तर पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांचा दशरथ, ही 10 इंद्रिय रूपी रथ म्हणजे आपलं शरीर. आणि या आपल्या शरीरामध्ये त्या इंद्रियांना काबू करण्यासाठी म्हणून काय लागतं, घोड्यांच्या मुखामध्ये लगाम घातलेला असतो. तर तो लगाम म्हणजे मन आहे. आणि त्या लगामाला म्हणजे त्या घोड्यांना कुठल्या दिशेला वळवायचं आहे हे कुणाच्या हातात असतं? लगामाच्या हातात असतं ना, सारथ्याच्या हातात असतं. मग आपला सनातन सारथी आज इथे आलेला आहे, हा रथ घेऊन इथे आलेला आहे. तो रथ हा बाह्य रथ आहे, पण प्रत्येकाने आपल्या शरीराला आता हा रथ समजायचा आहे. आपल्या या पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियावर मनाचा लगाम घालायचा आहे आणि तो लगाम भगवंताच्या हातामध्ये द्यायचा आहे. भगवंताला आपला सनातन सारथी करायचा आहे. म्हणजे तो आपल्याला योग्य दिशेला, कुठे आपले घोडे आहेत इंद्रियांचे, इंद्रियों के न घोडे विषय में अडे, जो अडे भी तो संयम के थोडे पडे, तन के रथ को सुबत पर चढाते चल, कृष्ण गोविंद गोपाल गाते चल. म्हणून हे सगळे लगाम आहे ते भगवंताच्या हातात सोपवायचे. आणि अर्जुनाने जशी रथाखाली उडी मारली आणि नंतर शेवटी सांगितलं 18व्या अध्यायात की करिष्ये वचनं तव, तसं सगळं भगवंताला समर्पण करून भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करायची की भगवंता, आम्ही आमच्या इंद्रियांचे, मनाचे सगळे लगाम तुझ्या हातामध्ये दिलेले आहेत. तू जो हा प्रेमप्रवाही रथ घेऊन इथे आलायस, त्याद्वारा जो आम्हाला संदेश देतोय तो जास्तीत जास्त आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू. तो जर केला नाही तर रथ आला, मोठे समारंभ झाले, एकापेक्षा एक प्रत्येकजण आपला समारंभ कसा चांगला होईल हे बघतोय, याने काही फरक पडणार नाहीये. पण जेव्हा आपल्यामध्ये पालट घडून येईल,